या ठिकाणी एकूण प्रोजेक्टला आत्ता चालू सामन्यामध्ये प्रताप नाना 11ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रमाणे काळवाडी यांचं प्रथमतः फलंदाजी करण्याची या ठिकाणी धाडाडीचे दोन ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। स्ट्राईकला खेळतोय आप्पा, नॉन स्ट्राईकला खेळतोय प्रदीप सतपळे। दिवे पंचक्रोशीमध्ये अतिशय नामांकित खेळाडू प्रदीप सतपळे आपल्या चांगल्या पद्धतीच्या फॉर्ममध्ये तो या ठिकाणी प्रदर्शन करत आहे। या ठिकाणी ज्या टीमचे पैसे फॉर्म फी भरायचे राहिले असेल त्या संघाने त्वरित भरून घ्यायची आहे। सामना त्वरित चालू करा। पहिला चेंडू आणि नो स्वरूपाचा हा पहिला चेंडू, हातामधनं बॉल सटकलेला कदाचित, कारण अमित अतिशय उत्कृष्ट हा बॉलर म्हणून त्याचं नाव पूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये गाजलेला असा अमित, पहिलाच बॉल हातामध्ये स्लिप झाल्यामुळे नो फ्री हिट। फ्री हिटचा फायदा घेतोय का पाहूया आप्पा, आणि चांगल्या पद्धतीचा टोलवलेला चेंडू, याच्यावरती काय होतंय पाहूया, आणि थडथडीत चौकार। चांगल्या पद्धतीची सुरुवात आप्पाची। आज आप्पाचा दिवस, पहिला नो तर दुसऱ्या चेंडूवरती चांगला खणखणीत चौकार मारून आप्पाने त्याचं खातं खोललेलं। पुढचा चेंडू टाकतोय अमित, खेळतोय आप्पा, पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा प्रयत्न, टॉप एज, परंतु मिसफील्ड झालेले कीपरकडनं, आणि हा कॅच सुटलेला, झेल सुटलेला। अतिशय महागडं असं विकेट होऊ शकतं। पुढचा चेंडू आप्पा, अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू, अमितने कमबॅक करून दाखवलेला आहे। उगाच पुरंदर तालुक्यामध्ये नाव नाही त्याचं, चांगल्या पद्धतीचं कमबॅक अमितचा। सलग 2 बॉल डॉट स्वरूपाचे टाकलेले आहेत। पुढचा शॉर्ट पिच बॉल, चांगल्या पद्धतीचा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला बॉल, आणि याच्यावरती किती धावा मिळतात पाहूया, आणि पुन्हा एकदा चांगला खणखणीत चौकार। आप्पा चांगल्या पद्धतीची बॅटिंगची प्रदर्शन करतोय, 2 चौकार मारून वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय आप्पा। फिल्डिंग मध्ये थोडंसं बदलाव, कल्पेश माने चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग सजवताना, पुन्हा एकदा हलकीशी कट, परंतु निर्धाव चेंडू, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग झालेली आहे स्लिपमध्ये, बॉल चांगले क्षेत्ररक्षण। अमित टू आप्पा स्लोअर ओव्हरमध्ये हलक्याशा हाताने बॉल टाकलेला, आणि आप्पाला काही समजलं नाही। चांगल्या पद्धतीची रणनीती आखून या ठिकाणी अमितने पुढच्या चेंडूवरती कमबॅक करून संघासाठी 4 धावांचं रोखणं। पुढचं षटक टाकत आहे कल्पेश माने, हे देखील दिवे पंचक्रोशीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी त्यांचं नामोल, चांगले खेळाडू, चांगले ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांचं नाव उल्लेख केला जातो कल्पेश माने। टू प्रदीप सतपळे, आणि चांगल्या पद्धतीचा ब्लॉक ऑल बॉल, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, प्रदीपला काही समजलं नाही। त्याच पद्धतीने प्रदीपने त्या बॉलचा सन्मान करत बॉल कीपरच्या हातामध्ये, चांगल्या पद्धतीचा चेंडू कल्पेश माने। संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे कल्पेश। पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जरा बॉलिंगच्या गतीमध्ये थोडंसं परिवर्तन झाल्यामुळे प्रदीपला काही समजलं नाही, आणि हलकासा असा कट आणि एकच धाव। 5 षटकांचा हा सामना
संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं कल्पेश माने टाकत आहे. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी षटक कल्पेश माने टाकतायत. आप्पा टू कल्पेश. पुन्हा एकदा आप्पाने चांगला असा टोलवलेला चेंडू. याच्यावरती काय होते पाहूया. आणि एक धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आउट. या ठिकाणी धावचे झालेले आहेत. आप्पा थोडंसं प्रदीप आणि आप्पामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळं या ठिकाणी विकेट आपल्याला गमवावी लागलेली. आप्पा संघासाठी पहिला धक्का. आप्पा चांगल्या पद्धतीचे बॅटिंगचं प्रदर्शन चाललं होतं आप्पाचं, परंतु प्रदीप आणि आप्पामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं, त्याच्यामुळे जरा संघाला धोका आणि आप्पाचा विकेट. आप्पाची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहे मच्छिंद्र काळे. याच्या अगोदरच्या मॅचमध्ये अतिशय सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह षटकार मारलेला मच्छिंद्र काळे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती. आता काय करतोय पाहूया. मच्छू टू कल्पेश. चांगल्या पद्धतीचा फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती सिंगल. एकच धावेवरती समाधान मानावं लागलं मच्छिंद्र काळेंना. स्ट्राईक रोटेट ठेवणं हाही देखील क्रिकेटमधला अतिशय हुशार पद्धतीचा खेळ म्हणलं तर अशा पद्धतीचा आहे. प्रत्येक बॉलला षटकार आणि चौकार मारणं म्हणजे काय खेळाडू नाही. प्रदीप टू कल्पेश. आता काढला आणि क्लीन बोल्ड. प्रदीप सतफळे यांना फाईन लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु यॉर्करचा बॉल असल्यामुळे कल्पेश माने यांनी तिरफळाचित केलेला आहे. प्रदीप सतफळे यांना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी कल्पेश यांनी आपला पुन्हा एकदा तोच फॉर्म तोच दरारा दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. कल्पेश माने यांचा चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी षटक चालू आहे. या षटकामध्ये 2 विकेट त्यांनी पटकवलेले आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात, एक क्लीन बोर्डच्या स्वरूपात, आणि दोन्ही ओपनर तंबूमध्ये परताना. प्रदीप सतफळेची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर सचिन काळे. सचिन काळे ऑलराऊंडर बॅट्समन आणि बॉलर, त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीचे चतुर आणि चपळ फिल्डर. प्रदीपने काहीतरी जीवलग मित्राला कानमंत्र दिलेला आहे. काय करतोय सचिन पाहूया आपल्या संघासाठी. कल्पेश माने टू सचिन काळे. हलक्या हाताने चांगल्या पद्धतीने कव्हर पॉईंटच्या दिशेने प्लेट करून सन्मान केलेला आहे चेंडूचा. चांगला चेंडू टाकलेला आहे कल्पेश माने आणि त्याच पद्धतीने त्याच्यावरती देखील सन्मान करत प्लेट केलेला आहे सचिन काळे यांनी. चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन करत होता प्रदीप सतफळे, परंतु एक हलकीशी चूक आणि त्याचं फळ त्यांना भेटलेलं आणि तिरफळाबाद होऊन ते पॅव्हिलियनमध्ये बॅक टू पॅव्हिलियन. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे संग्राम पवार. संघाचे तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक टाकत आहे संग्राम पवार. 12 ते 15 पावलांचा रनअप. मिडियम फास्ट बॉलर म्हणून त्यांची ओळख. चांगल्या पद्धतीचे बाउन्सर, चांगल्या पद्धतीचं स्पीड या ठिकाणी ते दाखवतात त्यांच्या बॉलिंगमध्ये. पाहूया आज काय करतात. पॉवर प्ले संपलेला आहे. फिल्डिंगची चांगल्या पद्धतीची रचना कल्पेश माने यांनी केलेली आहे. चांगल्या पद्धतीचं जाळं आखलं आहे मच्छिंद्र काळेसाठी आणि थोडंसं रनअपमध्ये चूक झाल्यामुळं बॉल हा व्हाईट स्वरूपाचा. संघाच्या धावसंख्येत 1 ने अतिरिक्त धावसंख्येत भर. आत्ताचा व्हाईट चेंडू. इथं बसा, त्यांना बघायला लागतं. संग्राम टू मच्छू आणि
सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकीशी इनसाइड एज होऊन बॉल कीपरकडनं थोडीशी मिसफिल्ड, आणि याच्यावरती काय होते पाहूया. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मच्छिंद्र काळे इनसाइड एज होऊन कीपरकडनं थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे आणि त्याच्यावरती 2 धावांचं त्यांना भुगतान भरावं लागलेलं आहे. संग्राम पवार पुढचा चेंडू टाकतायत. संग्राम खेळतायत ते मच्छिंद्र काळे, थोडस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील व्हाईट स्वरूपाचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने अतिरिक्त धावसंख्येत भर. थोडीशी लाईन अँड लेंथ चुकलेले संग्राम पवार. संग्राम टू मच्छू, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि हलक्या हाताने स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे. याच्यावरती काय होते पाहूया. सुंदर असा खणखणीत चौकार. आणि अशाच प्रकारच्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले मच्छिंद्र काळे चांगल्या पद्धतीचा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला खणखणीत चौकार. संग्राम पवार थोडेसे मनाने खचलेले आहेत. बॅक टू बॅक व्हाईट बॉल, त्याच्यानंतर एक चौकार. त्यांना जरा काहीतरी मार्गदर्शन करत आहेत कल्पेश माने. कल्पेश माने यानंतर की आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करत आहेत. मच्छिंद्र काळेला चांगल्या पद्धतीने जाळ आखून पकडण्याचा प्रयत्न करतायत ते कल्पेश माने. पुढचा चेंडू तो संग्राम, चांगल्या पद्धतीचा शॉर्ट पिच बॉल आणि ह्या निर्धाव चेंडू काही नाही समजलेलं मच्छिंद्र काळेला. ऑफ साइडला खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु वेगवान असा चेंडू आणि बॉल डॉट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, परंतु लाईन लेननी पुन्हा फटकलेले आणि ओव्हर पिच बॉल टाकून हा व्हाईट स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा आपली लाईन अँड लेंथ चुकलेले संग्राम पवार. चांगल्या पद्धतीचं त्यांच्या बॉलिंगला स्पीड आहे, परंतु लाईन अँड लेंथ नसल्यामुळे फक्त एक्स्ट्रा रन चाललेले आहेत. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त धावने भर. पुढचा चेंडू देखील व्हाईट स्वरूपाचा. कसलं हे पद्धतीचं मनामध्ये नियोजन किंवा विचार नसल्यामुळं कोणत्या पद्धतीचा बॉल टाकावा हा ध्येय निश्चय नसल्यामुळे संग्राम पवारची लाईन अँड लेंथ चुकते. कल्पेश माने वारंवार त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते त्यांच्या याच्यात स्वेर नाहीयेत. संघाची धावसंख्या पोहोचले 22. संघाची धावसंख्या 22. चांगल्या पद्धतीचा कव्हर ड्राईव्ह मारलेला हा चेंडू. याच्यावरती काय होतं पाहूया. सुंदर अशी क्षेत्ररक्षण. याच्यावरती 2 धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी दोघांच्या मध्ये कॉम्बिनेशन आहे. कॉल टू कॉल खेळत आहेत सचिन टू मच्छिंद्र काळे. याच्यावरती 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या 24 धावांवरती पोहोचलेली आहे. संग्रामचं षटक थोडस महागड्या स्वरूपात चालू आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि याच्यावरती शॉर्ट सिलेक्शनला थोडेसे चुकलेले मच्छिंद्र काळे, परंतु कुठलंही नुकसान नाही. पण 2च धावांवरती समाधान मानावं लागणार आहे मच्छिंद्र काळेंना. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर झालेली आहे. संग्राम पवार चांगल्या पद्धतीचा कमबॅक करत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचले 26. 2 बाद 26. श्रीराम क्रिकेट क्लब आपल्या 2 विकेट गमावून संघाची धावसंख्या झालेली आहे 26. त्याच पद्धतीने प्रथम नाना 11 यांचे तिसरे षटक चालू आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू. याच्यावरती हलक्या हाताने प्लेड आणि याच्यावरती एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे मच्छिंद्र काळे यांना. चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग करतो एनडी.
शिवप्रेमी पवारवाडी या संघामध्ये षटकार मारून सामना जिंकून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कमवून दिलेला हा एन.डी. काळे नामांकित खेळाडू आहे काळवडी गावचा. संघाची धाव संख्या 27. 3 षटक पूर्ण 27. संग्राम पवार नामांकित गोलंदाज आहेत, परंतु या षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केलेले आहेत. थोडेसे लाईन अँड लेंथला थोडेसे फसले होते. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये त्यांनी भरपूर धावा दिल्या. सामना त्वरित चालू करायचा आहे. सचिन काळे 50 ओव्हरची मॅच खेळायला लावल्यावर तुम्ही 50 वेळा पाणी पिताल. 2च ओव्हरला तुम्ही पाणी मागवताय. वायरमॅन खांबावर चढायला लागतंय तुम्हाला. जास्त पाणी पिऊ नका. प्रदीप सतपळे यांची रणनीती आहे ही. काहीतरी त्यांनी कानमंत्र देण्यासाठी ग्राउंडमध्ये गेले होते हे मी स्पष्ट करतो. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकत आहे कल्पेश माने. कल्पेश माने टू मच्छिंद्र काळे. चांगल्या पद्धतीचा चेंडू, याच्यावरती एकच धाव. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. स्वप्नील पवार चांगले क्षेत्ररक्षण करत आहेत. स्फूर्तीले खेळाडू म्हणून त्यांची ओळख. मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान. स्वप्नील पवार. पुढचा चेंडू टाकताय कल्पेश टू मच्छिंद्र काळे. दोन धावा त्याच्या. आणि चांगल्या पद्धतीचा हा स्ट्रेट ड्राईव्ह वरती, परंतु हा देखील बॉल चांगली क्षेत्ररक्षण आणि याच्यावरती एकच धाव. एका धावावरती समाधान मानावं लागलं मच्छिंद्र काळेंना. स्ट्राईकला आलेत सचिन काळे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. चांगल्या पद्धतीची बॅटिंगचं प्रदर्शन ते दाखवतात. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस संघाची धुरा त्यांच्यावरती पडते त्यावेळेस ते खरे उतरतात. पाहूया आज काय होतंय. आणि सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु स्टॉपेज आणि जाग्यावरतीच बॉल उडलेला. किपरच्या हातामध्ये झेल. चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कल्पेश माने सुंदर असा बॉल टाकून त्यांना चकवलेलं आणि किपरच्या हातामध्ये जेल देऊन बाद. तंबूत परततात सचिन काळे. सचिन काळेची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत किशोर. मगाशी षटकारांचा पाऊस, षटकारांची आतिषबाजी करून संघाला विजय प्राप्त. ओम काळे, एन.डी. काळे यांचे बंधू ओम काळे षटकारांची आतिषबाजी करून मगाशी संघाला विजय प्राप्त करून दिला होता. ते ओम काळे मिडल ऑर्डरचे बॅट्समन. ओम काळेसाठी फिल्डिंगची थोडीशी बदल, फिल्डिंग मध्ये थोडासा बदल आणि जाळं आखण्यामध्ये यश मिळतंय का पाहूया. कल्पेश टू ओम. आणि पुन्हा एकदा मान, परंतु थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे कीपर कडनं आणि याच्यावरती किती धावा मिळतात पाहूया. 1 धाव, 2 धावा पूर्ण, 2 धावा आणि तिसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु सहजरित्या पूर्ण. 3 धावा. चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन कल्पेश मानेद्वारे चालू आहे, परंतु थोडीशी कीपर कडनं मिसफिल्ड होत आहे आणि त्याच्यावरती 3 रनांची पेनल्टी बसली आहे. चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन करतोय कल्पेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलंय संग्राम पवारने. 4 रनांना मला वाटतं चौकार या ठिकाणी वाचवला. संघाची धावसंख्या पोहोचली 34. 4थं षटक चालू. 34 धावांवरती
सुंदर असा यॉर्कर टाकण्यात व्हाईट बॉल. संघाची धावसंख्येत 1 भर. अतिरिक्त धावसंख्येत 1 भर. वाईट स्वरूपाचा चेंडू. संघाची धावसंख्या 35. 3 बाद 35. ओम काळे मकाच्या सारखी बॅटिंगची आपल्या संघाला गरज आहे. खणखणीत षटकार मारण्याची आवश्यकता आहे आणि अशाच पद्धतीने खणखणीत गगनचुंबी भिर षटकार. ओम काळे आज आपला दिवस आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला खरं उतरायचं आहे. काळवडी संघासाठी तुम्हालाच रनांची बिल्डिंग रचायची आहे. चांगल्या पद्धतीचा षटकार या ठिकाणी उत्तुंग असा षटकार मारून संघाच्या धावसंख्येत 6 भर केलेली आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 41. ओम काळे स्टार खिलाडी. संघाची धावसंख्या 41. संघाची 5वे संघाचे शेवटचे आणि वैयक्तिक पहिले षटक टाकत आहे स्वप्नील पवार. स्वप्नील टू मच्छिंद्र. मच्छिंद्र काळे हे देखील चांगले नामांकित बॅट्समन आहेत. ज्या पद्धतीचं त्यांची बॅटिंगचं प्रदर्शन आम्ही दरवर्षी पाहतो त्या पद्धतीचं काही बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळत नाहीये. बराच वेळ झाला तुम्ही आता क्रीजवर आहात. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपल्याकडनं अपेक्षित आहे आपल्या संघाला. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस आणि पुन्हा टॉप एज आणि आपली विकेट गमावावं लागलेलं आहे मच्छिंद्र काळेला. चांगल्या पद्धतीचा झेल या ठिकाणी ऋषी काळेने घेतलेला आहे. मच्छिंद्र काळे यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत मंगेश पप्पू वाडळे. पप्पू वाडळे देखील षटकार मारण्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण त्यांचं नाव. चांगल्या पद्धतीचे षटकार त्यांचे देखील पाहायला मिळतात. पाहूया आता आपल्या संघासाठी त्यांचं रौद्र रूप दाखवतायत का. आत्ताच्या या विकेट नंतर संघाची धावसंख्या 41. संघाची धावसंख्या स्थिर आहे परंतु विकेट होत चाललेल्या आहेत. काळवडी संघाच्या 41 धाव आणि 4 विकेट्स. शेवटचं षटक शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. मंगेश पप्पू वाडळे काय करतात पाहूया. आणि चांगल्या अशा पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न परंतु हलक्या हाताने त्यांनी आणि 1च धाव मंगेश पप्पूला धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. स्ट्राइक रोटेट करणं हा देखील एक चांगल्या खेळाडूचा गुणधर्म आहे. ह्याचं सर्व खेळाडूंनी लक्ष घ्यायचंय. प्रत्येकच बॉल षटकार आणि चौकार मारावं म्हणजे असं खेळाडू म्हणत नाही. ओम काळे चांगल्या पद्धतीचा चेंडू टोललेला आहे आणि गगनचुंबी षटकार. आत्ताच्या षटकारला ना नाव काय सांगू सॉरी नाव आहे लक्षात. चिंचावले गावचे भावी नेतृत्व युवा उद्योजक सुहास सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी सुहास झेंडे यांच्याकडनं आत्ताच्या षटकारला ओम काळेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर ओमने माझी गाठ घ्यायची. पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक षटकार. बॅक टू बॅक ओम काळे षटकार. षटकारांचा बादशाह म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे. ओम काळे यांना आपली ओळख चांगल्या पद्धतीची प्रस्थापित करत आहेत ओम काळे. चांगल्या पद्धतीचे मागाशी देखील फटकेबाजी केली होती. आता देखील त्याच पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. नेत्रदीपक असे षटकार ओम काळेच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. थोडीशी स्वप्नीलला कानमंत्र देत आहेत किपर.
ऋषिकेश काळे, ते देखील अनुभवी खेळाडू आहेत. मूर्ती लहान असेल पण कीर्ती त्यांची देखील अतिशय महान आहे. ऋषिकेश काळे काहीतरी कानमंत्र देत आहेत स्वप्नील पवारला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आणि हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव आणि परत एकदा गच्चाळ अशी फिल्डिंग. आत्ताचा एकच धाव आणि एक रन आउट झालेला आहे. थोडेसे फिल्डिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यावरती एक विकेट मिळालेली आहे. एकच धावावरती समाधान मानावं लागलंय आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न. याच्यावरती एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे पण काय होतंय पाहूया. आणि तिसऱ्या धावेसाठी पळताना विकेट गमावू लागली श्रीराम क्रिकेट क्लबला. तिथे 2च धावा आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 57 धावा झाल्या आहेत आणि श्रीराम क्रिकेट क्लबच्या 5 षटक संपले. 5 षटकानंतर 57 धावा आणि प्रताप नाना 11 साठी विनर साठी त्यांना 58 धावांची गरज आहे. 30 बॉल 58 धावा. चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं आहे. ओम काळे, आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आपलं बक्षीस घेण्यासाठी स्टेजपाशी यायचंय आणि नसेल पाहिजे तर तसं पण सांगा, आम्ही जमा करून घेऊ. ओम काळे, फॉर्म फी कुणाची राहिली असेल ज्या संघाची त्यांनी कृपया त्वरित जमा करायची आहे. आयोजकांची अशी ताकीद विनंती, काही पण समजा पण फॉर्म फी जमा करा. ओम काळे 2 मिनिटं वेळ काढा, या जरा पळत या. आपल्या बॅटिंगचं या ठिकाणी कला कौशल्य दाखवलं त्याचं तुम्हाला बक्षीस आहे आणि बक्षीस सोडू नका, या लवकर. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आणि फटकेबाजी ओम काळेच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. त्याबद्दल सुहास झेंडे चिंचावले गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस मिळालेलं होतं. ते बक्षीस मानसिंग तात्या गायकवाड, सुनील दादा जाधव आणि बडेकर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. चांगलं त्या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन केलेलं ओमने. प्रताप नाना 11 फॉर्म फी आपली राहिलेली आहे, जे राहिली होती किरकोळ ती जमा करून टाका आणि आपले दादाडीचे ओपनर दोन ओपनर आपल्या दादाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. प्रताप नाना 11 प्रताप नाना 11 आपले 2 आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर इन व्हायचं आहे ग्राउंड मध्ये. प्रताप नाना 11 चे 2ही धडाडीचे बॅट्समन ग्राउंड मध्ये आलेले आहेत.
स्ट्राईकला स्वप्नील तो नॉन स्ट्राईकला ऋषी. चांगल्या पद्धतीची दोनही बॅट्समन आपले बॅटिंगचे प्रदर्शन दाखवत आहेत. त्याच पद्धतीने श्रीराम क्रिकेट क्लब या संघाकडनं संघाचे पहिले आणि वैयक्तिक पहिले षटक टाकत आहेत प्रदीप सतफळे. पूर्ण मॅच आपल्या खांद्यावरती घेऊन खेळणारा, संघाची पूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करायला लावणारा हा खेळाडू आहे प्रदीप सतफळे, नामांकित ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. काळे आडेगावच्या संघातनं त्यांची या ठिकाणी कामगिरी पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि चांगल्या पद्धतीचा ब्लॉक हॉलचा चेंडू, यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आणि त्याच पद्धतीने त्याचा सन्मान करत आहेत स्वप्नील पवार आणि निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीचा हा पहिलाच बॉल प्रदीप सतफळे. पंचांचं कामगिरी पाहतायत पुरंदर मध्ये ज्यांचं चांगल्या पद्धतीचं नाव लौकिक आहे. आदित्य वायदंडे, कोण? शुभम वायदंडे सर. चांगल्या पद्धतीचा मारण्याचा चेंडू, याच्यावरती किती धाव निघतात बघा आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय स्वप्नीलला. चांगल्या पद्धतीचे फिल्डिंगची ठिकाणी सजावट केलेली आहे प्रदीपने. ज्या पद्धतीचे फिल्डिंगचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे त्याच पद्धतीने त्याने बॉल लेंथला ठेवत आहे, लाईन आणि लेंथला. 17 ते 18 पावलांचा रनअप, बराचसा मोठा रनअप घेऊन बॉलिंगचं प्रदर्शन करतायत प्रदीप सतफळे. सुंदर असा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. थोडस स्पीड मध्ये जरासा समतोल साधू नाही शकले ऋषिकेश काळे. अपेक्षेपेक्षा जास्त स्पीड आल्यामुळं थोडेसे चकलेले. पुन्हा एकदा परंतु परत एकदा आपल्या बॉलिंगच्या स्पीड मध्ये त्यांनी जरा बदलाव करून स्लो रन बॉल टाकून फसवलेला आहे ऋषिकेश काळेला आणि टॉप एज लागून पुन्हा एकदा किप्परच्या हातामध्ये झेल देऊन बाद झालेले आहेत ऋषिकेश काळे. आपल्याला निराश होऊन हताश होऊन तंबूमध्ये परतत आहेत. संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन ओपनिंग साठी संघा क्रीजमध्ये उतरलेले परंतु काहीही संघासाठी न करू शकलेले ऋषिकेश काळे बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परत आहेत. त्यांच्या जागेवर भरून घेण्यासाठी पवारवाडी गावचे दिग्गज खेळाडू, त्याच पद्धतीने दिव्य पंचक्रोशीचे नामांकित ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ओळख आहे ते कल्पेश माने हे देखील पूर्ण सामना आपल्या खांद्यावरती घेऊन खेळतात आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात असे कल्पेश माने. पाहूया काय होतंय. संघाची धावसंख्या झालेले 1 बाद 1 धाव. सुंदर सुंदर सुंदर, जेवढी तारीफ करील तेवढी कमी अशा पद्धतीचा यॉर्करचा बॉल प्रदीप सतफळे. त्याच पद्धतीने त्याचा सन्मान केलेला आहे कल्पेश माने यांनी. प्रदीप सतफळे सुंदर अशी बॉलिंगचं प्रदर्शन. बॅक टू बॅक यॉर्करचा मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि थोडीशी लाईन आणि लेंथ मध्ये फसलेले आहेत प्रदीप सतफळे आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर झालेले आहे. अतिरिक्त संख्येत 1 ने भर. प्रदीप तू कल्पेश. पुन्हा एकदा बॉल कल्पेशला काही समजलेलं नाही.
चांगल्या पद्धतीची या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन केलेलं आहे प्रदीप सतपळेंनी. आपल्या षटकामध्ये फक्त बॅटने 1 आणि अतिरिक्त 1 असे 2 धावा खर्च केलेले आहेत आणि 1 विकेट मिळवलेली आहे. चांगल्या पद्धतीचं षटक या ठिकाणी त्यांनी आपल्या संघासाठी टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे संघाची धावसंख्या प्रताप नाना 11 संघाची धावसंख्या पोहोचले 2. 1 बाद 2. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत अजित काळे. नामांकित आणि खुमसी ज्या पद्धतीने अजित आगरकर त्याच पद्धतीने अजित काळे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकत आहेत अजित काळे. चांगलं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकीशी एज लागून बॉल कीपरच्या हातून मिसफील्ड होऊन 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण आणि तिसरी ही धाव पूर्ण. गुड रनिंग अँड बिटवीन द विकेट. कल्पेश माने 2, स्वप्नील पवार. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कॉम्बिनेशन असल्यामुळे या ठिकाणी 3 धावा प्राप्त केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. अजित 2, कल्पेश पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं शॉर्ट सिलेक्शन मध्ये चुकलेले आणि त्याचं ते भुगतान त्यांना भोगावं लागणारच. आणि कल्पेश माने हताश निराश होऊन पॅव्हलियन मध्ये परतताना चांगल्या पद्धतीचा कॅच झेल आप्पाने पकडलेला. कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी प्रताप नाना, स्वतः संघाचे मालक प्रताप नाना अजित काळे चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये त्यांनी दुसऱ्याच चेंडूवरती कल्पेशला जाळ्यात अडकवलेला आहे आणि कल्पेशची विकेट मिळवलेली आहे. अजित काळे 2, प्रताप नाना. आणि नो ओव्हर पिच बॉल अजित काळेकडनं हा नो स्वरूपाचा चेंडू. याच्यावरती धावसंख्या 1 ने भर आणि प्रताप नानासाठी एक सुवर्ण संधी आहे. फ्री हिट आणि काय होतं या संधीचा फायदा आणि काहीही करू नाही शकले प्रताप नाना. चांगल्या पद्धतीचं कमबॅक केलेलं अजित काळेंनी. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल. प्रताप नाना यांना काही समजत नाहीये. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी गोलंदाजीचा प्रयत्न करतोय अजित काळे. प्रदीप सतपळे आपल्याकडनं अपेक्षा नाहीये या गोष्टीची. कॅच ड्रॉप. प्रदीप सतपळेकडनं कॅच ड्रॉप झालेला आहे. कॅच टू मॅच हे समीकरण लक्षात ठेवा. चला अजित 2, प्रताप नाना. चांगल्या पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, परंतु एकही धाव नाही. आणि हे षटक पूर्ण. संघाची धावसंख्या 6. 2 बाद 6. अजित काळेने देखील आपल्या संघासाठी फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे सचिन काळे. बॅटिंग मध्ये आपलं प्रदर्शन नाही दाखवू शकले. आता बॉलिंग मध्ये काय करतात पाहूया सचिन काळे.
थोडीशी आपल्याला फिटनेसची जरूरत आहे, याची दक्षता आपण घ्यायची आहे. सचिन काळे, आपणास एक सूचना आहे. चला, राईट टाइम ओव्हर द विकेट, सचिन टू स्वप्नील. चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी बॉल आणि हेलिकॉप्टर मारण्याचा, परंतु हलकसा प्लेड आणि एकच धाव. स्वप्नीलला एका धावावरती समाधान मानावं लागलं. एका धावीने संघाचे धाव संकेत भर. याच्यानंतर जो सामना आहे त्या दोन्ही संघाच्या मालकांना विनंती, टॉससाठी तर पॅव्हलियनपाशी यायचंय. पुढचा चेंडू सचिन, तो नाना, आणि पुन्हा एकदा चांगला मारण्याचा प्रयत्न, आणि याच्यावरती लेग बायच्या स्वरूपात आणि थोडीशी चकमक आणि विकेट प्राप्त करण्याला अपयश. एक लेग बायच्या स्वरूपात संघाचे धावसंख्येत 1ने भर झालेले आहे. पुढचा चेंडू सचिन टू स्वप्नील, पुन्हा स्टेप आउट करून मारलेला सुंदर असा फटका स्ट्रेट, आणि याच्यावरती 4 धावा. सुंदर असा चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन स्वप्नील करतोय. आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीला नेण्याचा प्रयत्न करतोय तो स्वप्नील. याच्यानंतरचा सामना सोनवरी वर्सेस जाधववाडी. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाचे कॅप्टन आप्पा भापकर. टेचची संपर्क साधायचा आप्पा भापकर. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू, याच्यावरती काय होतं बघा, आणि लेग बाय स्वरूपात पुन्हा एकदा 4 धावा. थोडीशी किपरकडनं मिस फिल्डिंग. प्रदीप सतफळे, आपल्याकडनं अशा छोट्या छोट्या चुकांची कसली अपेक्षा नाहीये. सोनवरी गावचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आप्पा भापकर, आपले कॅप्टन, जाधववाडी संघाचे कोण असतील त्यांना त्वरित पाठवा, अन्यथा सोनवरी टॉस विन म्हणून जाहीर केलं जाईल. आहे का? सोनू शेठ जाधवराव घ्या, चला. सुनील शेठ जाधवराव हा, या ठिकाणी सोनवरी गावचे कॅप्टन. तुमचं नाव काय कॅप्टन? विवेक काळे, सोनवरी गावचे कॅप्टन. त्याचप्रमाणे जाधववाडी संघाचे कॅप्टन सुनील जाधवराव. टॉस दिवे पंचक्रोशीचे माजी सरपंच योगेश बाप्पू काळे यांच्या हस्ते टॉस होत आहे. थोडं वयाच्या मनाने केस पिकले ना आमचे सगळे. चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सामना चालू आहे. काळेवाडी विरुद्ध प्रताप नाना. आत्ताचा टॉस जाधववाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन लवकरात लवकर सांगायचा आहे. जाधववाडी संघ
आहे. पुढचा चेंडू ओम टू स्वप्नील. वरुण राजांचं आगमन. हलक्या हलक्या वाईड स्वरूपाचा चेंडू. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त एक ने भर. वाईड. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु फसलेले. आणि वरुण राजांचं आगमन झालेलं आहे. कोणीही पळापळी करू नका. सामना चालू राहणार आहे. स्कोर 29. अक्षय काळे अतिशय स्फूर्तीले खेळाडू. संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं शेवटचं षटक टाकत आहे अजित काळे. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे. हेलिकॉप्टर वीर षटकार. चांगल्या पद्धतीचा षटकार मारलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट. प्रताप नाना. 2 बॉल मध्ये 21 धावा. आता काही घडू शकत नाही. चांगला मारलेला हा बॉल आणि याच्यावरती मच्छिंद्र काळे यांचा चांगल्या पद्धतीचा झेल. आणि प्रताप नाना यांना आपली विकेट गमावावी लागलेली आहे. पुढचा शेवटचा बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. आणि चांगला मारलेला बॉल ऑफ साईडच्या दिशेने आणि एकही धाव नाही. आणि हा सामना काळेवाडी श्रीराम क्रिकेट क्लब यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलेला आणि काळेवाडी क्रिकेट क्लब विजयी झालेला आहे. याच्यानंतर होणारा सामना जाधववाडी वर्सेस सोनवरी. सोनवरीच्या सर्व प्लेयर्सला विनंती आहे आपले दोनही ओपनर्स धाराडीचे फलंदाज ग्राउंड मध्ये जायचं आहे. त्याच पद्धतीने जाधववाडीला विनंती आहे